एक तर रस्त्यावरची गुंडागर्दी आणि खाकीतली गुंडागर्दी दोनही स्पष्टपणे या दोनही घटनेमध्ये दिसतं। एक म्हण पहिले होती का सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही। जे काही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि त्यांचे काही मंत्रिमंडळ आहे त्यांना माझं आव्हान आहे का तुम्ही जर हे मन अधोरेखित करायचे असन आणि नसन तर कारवाई अतिशय स्वच्छपणे झाली पाहिजे आणि करायचीच असेल तर स्पष्ट सांगितलं पाहिजे का होय आमचेच गुंडे आहे, आम्ही अधिक दोन मारू, सत्ता असेल तर ते दाखवूनच देऊ असं तर एकदा सांगितलं पाहिजे। नाहीतर झालेल्या घटनेवर स्वच्छ आणि मला वाटतं अतिशय पारदर्शक कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामध्ये विरोधी पार्टीतले दोघं जण त्या समितीमध्ये घेऊन ती पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे। सांगायचं आहे सत्तेतल्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे का हे खरं नाही आहे की सत्तेपुढे शहाणपणा टिकत नसतं, हे खरं नाही। सत्य महत्त्वाचं असते, सत्ता महत्त्वाची नसतं, हे दाखवण्याची वेळ या सरकारला आलेली आहे। ते दाखवावी, नाहीतर त्याचा मोठ्या प्रकारचा उद्या परिणाम सरकारला भोगावा लागेल। वाल्मिक करार जे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात धनंजय मुंडेंचे, त्यांच्यावर देखील आरोप केला जातोय, अटक होत नाहीत का सांगा? तेच मी म्हटलं ना की सत्ता आणि सत्य लपून सत्ता जर चालवायचा प्रयत्न कराल तर मग सत्यासमोर सरकार जनता गेल्याशिवाय राहणार नाही।